आज सकाळीच लवकरच जेवून घेतो. जोडीदारांना कालच सांगितलं का रोप वावाय जायचंय, त्यांना फुलवर लावायचे त्याला. तर सकाळी फोन आलता लवकर येतो जेवून खाऊन लवकर, मग बुट्टा बिट्टा घालतो कारण गावताडातून वावायचा रोप. तर बुट बीट घालून घेतो आणि ठोकून झटकून मस्त. बरेच अडचण नाही वाटत आहे तिकडं. तर झालं आज बुट घालून झाल्यासारखं चाललो आता. जोडीदार इकडंच बोलावलंय कुठं वाटाणा अडचण आहे लय एवढी अडचण. इकडे रोप वावायचे तिकडे निर्मळ आहे का अडचण आहे काय माहित. तर अडचणीतूनच वावे ते भेंडायला लागेल तसं बुट्ट घालून यायला लांब आलं. नागपूरवर आलाय का नाही तोय का निसताच माल बोलावलंय जाऊन पाहतो. आलो इकडं वावराजवळ. जोडीदार तर काही दिसत नाही मला. कोणची वावरात लावायचं इकडं वाटात वावर आहे पहा, या तयार करायला पुढं याच्यात फुलवर लावायचे जोडीदाराला. पावसाळ्यात काय एवढे खास वावरा कोरडी बिरडी तयार नाही, तसं पावसाळ्याच्या मानानं बरं तयार आहे वावर. पाणी सोडूनच लावायला लागेल. जोडीदार मला वाटत होते तिकडं निंबारा दिसत होता पत्रा, तिकडे जायला फोन करून पाहतो मग जातो. चला फोन करीतो एकदा. आलो इकडं 1200 रुपये तर घेतो भरून आणि करतो वावाय सुरुवात. ते एक जोडीदार कावा येतो त्याला फोन करून बोलून घेतो. जाळ्यात इतकी जाळी 3-3 ट्रे बसवतो का ठेवतो आता ते अंगचा धरू घ्या. हा मुडपल बसला जाईल ठेवतो याच्यावर. बरेच फुलवर आहे. कोबी थोडी रे थोडी कोबील नाही रे एवढा डिमांड राहत. ते फक्त बाहेर एक्सपोर्ट जाईल तेव्हाच. तशी फुलवर जाते निघायला लागले का ते नाही काढले तर फुटून जाते. काय बरं तर किले वावाय सुरुवात. एक जोडीदार बोलून घेतलाय आम्ही डोंगराच्या पोटापासून. तो पा पुढे चाललाय, तो पा तिकडे गेला. 2 जण पुढं मी मागे. मी त्यांना उचलून द्यायला होतो म्हणून मी माग आहे. त्यांना ना उचलत्या नाही जाळ्या आणि मी एकटा उचलून देतो त्यांना जाळ्या. आणि शेवटला मी एकटा 2 जाळ्या उचलून आणि येतो त्यांना 2-2 जाळ्या उचलता नाही. तर रमलो द्या चांगला उतरत जाय बांधावरून. असा काय सर बडवतो निराळा सापावानी. हा कुठं इडं उतरावायचं ना. हा इडच ठेवा खांबळ्या पैसे खांबळ्यात सावलेलं ठेवा. इडं ऊन पाडला तर एवढं उतरावायला लागेल का. गडी कांबरात सुद्धा वाक ना गंडी होऊन गेली जागेवर. मी पाय आता कसा उतरी तू काय काय बावड्या नाही काय रे भाऊ. भाऊ या 2-2 जाळ्या आणल्या मेडा. ते मी उचलून दिले ना. मग जड लागत नाही भाऊ. मी एकटा उचलून आहे ना. तू त्याचा काय तुला सवय आहे ती भाकरी का जा ना तुम्ही जरासा. सवय बरेच लांबून वाहून आणतो. ते तिकडे घर दिसत निंबारात तिडून डायरेक्ट आणि बांधाने गावतातून 5-5 जाळ्या आणल्या म्हणा. नाही रे 6 आणल्या तिघांना मिळते एवढे 5 नाही. इड ऊन पडत ना राहून राहून म्हणून इड सावलीची हिसाबा ना आंब्याची. आजची आज लावून होतं का नाही. लाईटीची हिसाबावर राहिला आता. अय या खाली करा ना. मग तू काय बाय आहे का. गडीच तर दिसतो आम्हाला. नाही ना गडी दिसतो का नाही होतो. गडी नाही तू. अरे मग आता तू गडी येणार रे. त्यात तो बरं तो कबूल केला का मी गडी आहे का. ते आम्हाला शंकाच होती. मग तेच तू गडी नाही मग तू. चल ना मग त्यावर रचून ठेवू ना. आलो आम्ही भरून ठेवू ना. जातो ना. चाललो आता परत दुसरे तिसरे खेपाला 4थ्या खेपाला. बऱ्याच खेपा झाल्या. 1200 रुपये आणले. ए खाली पाहून चाला रे अडचण नाही लय. ते बावड्याला तर काही सवयच नाही वर तोंड करून चालायची. इकडे 5,000 फुलाचा बगीचा म्हणजे शेती.
निंबा आहे का नाही रे मिरच्या भारी करेल रेड हा ना डबल ठेव खाली आवर उचल आता बाळाच उचलायला लावलं त्याला तर उचललाय बे लाज काज आता बरेच खेपा झाल्या आता थोडा राहिलाय मागून शेवटला एंडिंगला वावरात दाखवेल किती वावलंय त्या आला ठेव र मोडल अजून 4 आहे का आता तसं नाही. बरोबर होईल आता मग उचलून देऊ तो मला का वाग्यानं धर. अरे जातील मग उंच खेपात नाही जातात 3च जातात ना 3 कशा जातील बरोबर मग नाही आता 3 जाळ्या नेऊ ना आम्ही 2 किंवा 3 जाळे आणले का 2 याच्या जाईल अरे 2 याच्यात जाईल का नाही थांब किती ट्रे या एक याच्यात 3 बसला ना 2च जाळे जातं 2च जाळे मग तेच सांगतो ना हा मग जाईल आईस 2 पैसा आवर जाळ्या. वरून एक उचल आवर हा खाऊन घरी घरी येऊन खाऊनच येईल नाही त्याला सारखं मदत करायला ते उचलली आता मी बोललो म्हणून उचलली आता बरेच लांब यायचे ते तिकडे खांबला दिसत हांगे ते डोळ्यात ते चालला 2 जण काय एक खेपात जाईल ना बावड्या इकडे पाहू ना बरं जात म्हणून नाही ते बाई बरं काय बोलत होत तेच म्हणलं एवढा इमानदारीत कसा बोलला एवढा हिंगा येतोय बैलाला तरी म्हणला इमानदारीत कसा बोलला यो बैल त्याच्या शेवट बोललाच तो हे कोणा उपटून टाकला इकडे का गोळा केलाय और याच्यात बर काम करी जा जरा ती ढेर पाय ढेर पाय ढेर काय चेव ती त्याची आहे जानीची नाही वरती आण ना तू आणि अरे जाऊ दे ना तिकडे ओळखू येईल ना एवढा काय विचार कर तू गेला पाहिजे ना नाही जाणार अजून एक खेप होईल नाही होणार त्याचा असं द्वारा नाही मी इडून नसतं मी तिकडे नाही ना शेवटच्या खेपाला नाही होणार आपण आर निवंत बसू गप्पा मारू पण बस आहे काय नाही ना आता खुर्ची बिरची चिखलात कुठे बसवतो बरं तू कलेक्टर ना रे कलेक्टरला चिखलात कुठे बसवतो आम्हाला बरोबर नाही ना वाटत तो माली नाही वाटत आम्हाला वाटत आम्हाला वाटत आहे ना घे हे फुलवर ठेव आम्हाला वाटत आहे ना अरे ओंडी पारची ग्राउंड टाकले तुम्ही माली नाही वाटत अरे भाऊ कवा आणलंय मग ते तिकडे पाणी नव्हतं मारेल का त्याने रात्री आणला तर काय काढा डायरेक्ट असे बुडात जळून गेले अंग होती एक ओंडी पाणीच नाही टाकलं त्यांनी झाला वाटत असंच वाटत आहे डायरेक्ट कोरड्या ओंड्या पाणी फेकायला लागल त्याच्या डायरेक्ट डावळ्या कोरड्या भिजेल ओंड्या बरोबर अशा काळ्या दिसते डायरेक्ट वाले आहे मग घे ना होती उचल ना तर का तर तू घरी जातो मग आता हे आमच्या उचलून देणार तू इडूनच फार राहणार का पाहिलं ना असं जोडीदार राहता अर्ध्यावच काम टकून पळता आले काम टुका रे आता आम्हाला लिडर्स टक्कून पळून जाणार ते पाय शेवट माकच उचलून घेऊन आलंय चला आता जातो त्याला पाठव जायचे मग काय करायचं चला मग झालंय वाहून फुलवरीचं रोप इकडे काही ते तिकडे आंब्या खाली इकडे बाळ्याच्या पाठी मागते तिकडे पोल काय केले लगेच मोटर चालू हे माणसं सांगेल का हा मग फोन लावून राहिलाय त्यांना लावतो फोन लवकर या म्हणा वावर भिजला चल मग मी जातो आता घरी जेवायला मित्रांनो आज आल तू बळीरामला आणि ज्ञानेश्वरला मदत कस काय व्हिडिओ वाटला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना पण पाहण्यासाठी शेअर करीत जा चला आता चालतो घरी जा तू मावाल्या शेळ्या वाट पाहत असतील